which 2-digit number when added to 27 get reverse. आता सपोज जर आपण तो जो नंबर आहे तो XY असा नंबर असेल, XY असा नंबर म्हणजेच ज्याच्या युनिट्स प्लेसला Y आहे आणि ज्याच्या टेन्स प्लेसला X आहे. मग हा जो आपला XY असा दिसणारा जो नंबर आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला कशी फाइंड आउट करता येईल, तर त्याची व्हॅल्यू असेल 10x + y. कारण युनिट्स प्लेसवर आपल्याकडे y हे डिजिट आहे, त्याची प्लेस व्हॅल्यू देखील y, आणि टेन्स प्लेसवर आपल्याकडे x हे डिजिट आहे तर त्याची प्लेस व्हॅल्यू 10x. म्हणून आपला जो नंबर आहे त्याची जर व्हॅल्यू आपण बघितली तर दॅट व्हॅल्यू विल बी 10x + y. आणि आता आपल्याकडे दिलेलं आहे की विच 2-digit नंबर व्हेन ॲडेड टू 27 गेट्स रिव्हर्स. आता हाच नंबर जर आपण रिव्हर्स केला तर रिव्हर्स केल्यानंतर आपल्याला काय नंबर मिळेल, yx हा नंबर मिळेल, म्हणजे 10y + x ही त्याची व्हॅल्यू असेल. मग इथे आपण आता इक्वेशन फाइंड आउट करू शकतो की ओरिजिनल नंबर प्लस 27 इज इक्वल टू न्यू नंबर, दॅट इज 10x + y + 27 इज इक्वल टू 10y + 7. तर हेच इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करू. 10x - x इज 9x आणि +y - 10y इज -9y, प्लस 27 राईट हँड साईडला गेल्यानंतर होतील -27. सो आपल्याला इक्वेशन मिळेल 9x - 9y इज इक्वल टू -27. 9 जर आपण डिवाइड केलं 9 न होल इक्वेशनला तर आपल्याला मिळतंय x - y इज इक्वल टू -3. आता x - y इज इक्वल टू -3 या स्टेटमेंटचा अर्थ काय आहे तो आपण आधी समजून घेऊ की x - y इज इक्वल टू -3 म्हणजेच टेन्स प्लेसवर जे डिजिट आहे ते डिजिट युनिट्स प्लेसवरचं जे डिजिट आहे त्याच्यापेक्षा 3 न लहान असेल. म्हणजे सपोज 1, आता 1 - 4 जर आपण केलं तर काय येईल डिफरन्स, -3 येईल. पण उलट जर असेल की 4 - 1 देखील 3 होतं, पण आपल्याला x - y इज इक्वल टू -3 पाहिजे. म्हणून टेन्स प्लेसचं जे डिजिट आहे ते युनिट्स प्लेसच्या डिजिट पेक्षा 3 न लहान असायला हवं. मग आपल्याला असे व्हेरियस कॉम्बिनेशन्स मिळू शकतात, जसं की 1 आणि 4, 1 - 4 इज इक्वल टू -3. आता असे आणखी काही एक्झाम्पल्सही आपल्याला इथे मिळू शकतात. 2 - 5 पण -3 होऊ शकतो. 3 - 6 देखील -3 होऊ शकतो. 4 - 7 -3 होऊ शकतो. 5 - 8 इज -3. 6 - 9 इज ऑल्सो -3. पण 7 - 10 केल्यानंतर -3 येईल आणि आपल्याला सिंगल डिजिट हवा आहे, म्हणून आपण 6 - 9 इज इक्वल टू -3 याच्यावर आपलं सोल्युशन एंड होईल. म्हणजे असे कुठले कुठले पॉसिबल नंबर्स आपल्याला मिळू शकतात. मग x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 4 असेल तर आपल्याला नंबर मिळेल 14. आणि आपण क्रॉस चेकही करू शकतो. 14 + 27 इज इक्वल टू 41, म्हणजे काय होतं, डिजिट्स रिव्हर्स होत आहेत. तसंच x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 5 असताना आपल्याला नंबर मिळेल 25. आपण पुन्हा क्रॉस चेक करू शकतो. 25 + 27 इज इक्वल टू 52. 25 आणि 52 मध्ये काय डिजिट्स रिव्हर्स होत आहेत. तसंच x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू 6 केल्यानंतर आपल्याला मिळेल 36. x इज इक्वल हे 36 देखील आपण क्रॉस चेक करू शकतो. 36 + 27 इज इक्वल टू 63. नंतर x इज इक्वल टू 4 आणि y इज इक्वल टू 7 असताना आपल्याला मिळेल 47. 47 + 27 इज इक्वल टू 74. x इज इक्वल टू 5 आणि y इज इक्वल टू 8, म्हणजे आपल्याला नंबर मिळेल 58. 58 + 27 केलं तर आपल्याला मिळेल 85. x इज इक्वल टू 6 आणि y इज इक्वल टू 9, म्हणजे 69. 69 + 7 अप केलं तर आपल्याला मिळतं 96. म्हणून आपल्याला असे पॉसिबल नंबर्स कुठले कुठले मिळू शकतात, तर 14, 25, 36, 47, 58 अँड 69 या सगळ्या नंबर्समध्ये जर तुम्ही 27 रिस्पेक्टिवली 27 ॲड केलं तर रिस्पेक्टिवली आपल्याला त्यांचे रिव्हर्स डिजिट्सनी तयार होणारे नंबर्स मिळतील. ते म्हणजे 41, 52, 63, 74, 85 अँड 96. आता या नंबरमध्ये आपण प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यूची कन्सेप्ट यूज केलेली आहे. त्याच्यामुळे क्लास 3 to 4 ऑनवर्ड्स हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ शकतो.